गावात काय आहे? ओ माय गॉड, ज्वेलरी. हे सोनं, बघू. सोन्याचं आहे. पळ पळ. मित्रांनो, पाऊस खूप जोरात आलाय आणि आम्ही अडकलोय इथे. इथे माईक बिक सगळं भिजलंय, सगळं वाट लागले. वा, किती दिवसांनी परत आलो. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकोबाबी बंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आलो आहोत आचरा बीच वर. आणि इथे भरपूर सारा पाऊस पडून गेलाय, समुद्राला उधाण आलंय आणि वारा सुद्धा भयंकर सुटलाय. त्यामुळे आवाज येतोय ना येतोय का माहित नाही, पण आम्ही आपल्या हातात आहे ही नवीन मेटल डिटेक्टिंग मशीन जी आम्ही अपग्रेड केली आहे. वातावरण खूप बिघडलंय, पावसाचे दिवस असल्यामुळे ट्रेजर हंटिंग करणं खूप कठीण झालंय. पण आता काही घाबरायची गरज नाही, कारण आपल्याकडे आली आहे एक नवीन मशीन जी एकदम पॉवरफुल आहे. अशा वातावरणासाठी एकदम परफेक्ट अशी बनलेली. आता आपण अजिबात वेळ न घालवता सुरुवात करणार आहोत या नवीन मेटल डिटेक्टर मशीन ट्रेजर हंटिंगला. पण त्याआधी या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असाच कंटेंट पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. आणि मित्रांनो, टी शर्ट कसे वाटले ते सुद्धा कमेंट करा. नवीनच प्रिंट करून घेतले. चला चला आज बघूया, मस्त मजा येणार आहे. तुम्हाला मी लोक हे दाखवतो, समुद्र किती खवळलाय तो. हा बघा, ही आजकाल ना पावसामुळे काळी वाळू झाली आहे सगळी. आता या पावसाच्या दिवसात थोडं सहन करावं लागेल. वारा खूप आहे, आवाज फरफरणार, क्वालिटी नीट नाही येणार. पण तरी सुद्धा आम्ही ट्राय करतोय. व्हिडिओ अजिबात थांबले नाही पाहिजे, कंटिन्यू व्हिडिओ आले पाहिजे. त्यासाठी आम्ही पावसा दिवसात पूर्ण आम्ही ट्राय करतोय. आता बघू. तर मित्रांनो, मशीन सुरू झाली आहे, संपूर्ण सेटअप झालेला आहे आणि नवीन मशीन मध्ये आज ह्यावेळी ट्रेजर हंटिंग करायचं, मजा येणार आहे. बघूया आता ही मशीन काय शोधून देते. मी सुद्धा पूर्ण सेटअप करून आलो आहे, स्कूप वगैरे रेडी आहे आपल्याकडे, ग्लव्ज वगैरे सुद्धा. सगळ्यात पहिलं तर मित्रांनो तुमचं खूप खूप थँक्यू, कारण तुमच्यामुळेच आम्ही हे सगळं अपग्रेड वगैरे करू शकलोय. मशीन सुद्धा तुमच्यामुळेच अपग्रेड करू शकलोय. तर तुमचं असंच प्रेम राहू दे, आपण अजून पुढे जाऊ आणि आमच्या सोबत सुद्धा तुम्ही सुद्धा या, खूप मजा येते. आपण ना पहिला आता काय करूया माहिती, जो हा वरचा पॅच आहे ना तिथे ट्राय करूया. हा, एक रीडिंग आली आहे, मगाचपासून कचरा सापडतोय. आता बघूया, रीडिंग वेगळी आली आहे थोडी. ओके, 14-15 रीडिंग. 14-15 म्हणजे काय असेल बघूया. पाऊस येतोय रे. पावसाचा काय भरोसा नाही, आता अचानक ऊन येतं, अचानक पाऊस येतो. हा, हे बघ काय आहे ते? वाव, ए पहिली रीडिंग इम्पॉर्टंट. जोडवा आहे, जोडवा. अरे म्हणजे कमी रीडिंग आली म्हणजे हेच होतं ना, ज्वेलरी टाईप. कमी रीडिंग म्हणजे ज्वेलरी. जोडवं आहे पायातलं. पायातलं जोडवं कसलं आहे काय माहिती. चांदीचं नाही आणि सोन्याचं पण नाही, असंच आहे ते. असं वाटत नाही, गोल्ड तर वाटत नाही. गोल्ड नाहीये. आणि आता हा पाऊस बघा कसला धरलाय, कधी पण पाऊस पडू शकतो. अजून आहे काय? 1-2 विमल. विमल. हा, त्यामुळे आता मात्र मित्रांनो विमल असेल तर 1-2 रीडिंग येते. इथे विमल आहे, पण आम्ही आता खणत नाहीये. आता हा वेळ आमचा वाचणार आहे. आणि मागून टी शर्ट बघा आमचं कसलं दिसतंय, ट्रेजर हंटर हर्षद. वाव, किती आहे? विमल. परत विमल. मित्रांनो, हे नवीन मशीन मुळे 1 आणि 2 म्हणजे आम्हाला आता कळतंय की खाली काय आहे, विमल आहे की नाही. विमल लगेच कळते. पाऊस आला रे, पळ पळ. पाऊस आणि पावसाने घोळ घातलाय मित्रांनो, पळतोय आम्ही. हा बघा, छोटा ढग आहे, तो जाईल मागे. दाखवतो तुम्हाला वाईड अँगल करून. हे बघा, पावसाने पूर्ण काळोख केलाय. पावसात आता आम्हाला कठीणच होणार आहे ट्रेजर हंट करणं. हा बघा, पळतोय कसे, तारांबळ उडली आहे बघा आमची. आमचा रेनकोट आणि हा बॅग मध्ये राहिलाय, तर तो हाणायला गेलाय. कसरतच होणार आहे, कसं करायचं काय समजत नाही, कारण व्हिडिओ तर टाइम टू टाइम पडले पाहिजेत आणि तुमच्यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहोत. मित्रांनो, वारा बघा कसला सुटलाय आणि हा समुद्र बघा किती खवळलाय, खूप वरती आलाय. आणि अशाच वातावरणात जरा आम्हाला टफ जात आहे मेटल डिटेक्टिंग करणं. पण बघू आता कसं काय होतंय. आणि ते बघा तिकडे एवढ्या पावसात सुद्धा
पाण्यात हे बघा किती जात आहेत फोन. हे बघा टाकलं, मासे पकडतायत. बापरे. आहे आता बघूया. ट्रायपॉड पण राहत नाही, एवढा वारा आहे. 9 वगैरे रिडिंग येते. किती येते? 9. आई शपथ. अरे म्हणजे? माझा स्कूप. तो बघ त्या खड्डा खाल्लास. मित्रांनो स्कूप राहिला होता, तो घेऊन आलो. हे बघ कॉन्स्टंट 9. 8-9 म्हणजे ओ माय गॉड. ज्वेलरी. कुठे आहे? हे बघ, थांब. काय आहे? काय आहे बघूया. हो, असं काहीतरी मेटलचा पीस आहे आणि त्याला छोटस आतमध्ये हे आहे. पण भारी शोधून काढलं. अशीच जर सोन्याची अंगठी सापडली तर एवढी छोटी सापडू शकते. तर पाऊस आला, पळा. छत्री घेऊनच थांबायला पावसाने पाहिजे. आमचं नाईलाज केलंय. पाऊस सारखा येतोय आणि आम्हाला डिस्टर्ब होतंय. काय माहिती कसं आमचं पुढे ट्रेजर हंटिंग चालणार आहे पावसात, काय माहिती नाही. जुगाड केलाय हे बघ, आपल्याला ना प्लास्टिक पिशवी. ऍटलिस्ट एवढी मशीन वाचवायची आहे, बाकी काय पण भिजलं तरी चालेल. हा, बाकी सगळी वॉटरप्रूफ आहे. चला. याच्यात कसं ते सेल वगैरे आहेत ना, शॉर्ट सेल असल्यामुळे भिजवू नाही शकत. आणि आता हे बघ, आचरा बीचवर आता सुद्धा पावसात सुद्धा पर्यटक येत आहेत. आंघोळ करू गेले ते बघ. म्हणजे किती हे आहे बघा क्रेज. मित्रांनो एक रिडिंग आली आहे 27-28, म्हणजे खूप मोठी रिडिंग आहे. म्हणजे काहीतरी मोठं आहे. जास्त डीप नाही. दोन हे आहेत. हे बघ, येस, सेंट बॉटल. सेंटची बॉटल भेटली आहे. हे काय हे बघू. सिगरेट लायटर बॉक्स. काहीतरी आहे, बॅटरी आहे वाटतं. ये काय आहे? कुलूप. कुलूप. दाखव, फोडू नको आधी. हे बघा काय म्हटलंय, पूर्ण वाळूने सडलेलं लॉक. तर मित्रांनो आता आम्ही एकदम पाण्याच्या जवळ आलोय आणि पाण्याचं हे बघा. आणि सूर्य आता ऊन पाऊस पडत होता, आता सूर्य. आणि पर्यटक सुद्धा खूप मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. तर बघूया आपण आता इथे पाण्याजवळ काय सापडतंय का, रिडिंग येते का. आपली मशीन आता तर फुल वॉटरप्रूफ आहे, फक्त वरती मशीन भिजवू नाही शकत. पाय ओले करायचे नाहीयेत मशीन ओली झाली तरी चालेल, पण पाय ओले नाही करायचे. म्हणून मी जरा दूर पळतोय. कट चालू. आता क्लिअर दिसत असेल. ओके. आम्ही सध्या हा एंट्रन्सच्या जवळ बघत होतो, तर कुलूप आणि हेच मिळालं आणि एक ते ज्वेलरीचं एक मिळालं होतं. तरी अर्धा तास तरी झाला असेल. आली. किती आहे? मायनस मध्ये आहे. लोखंड आहे. किती आहे? मायनस मध्ये असलं की लोखंड. अच्छा. हा, आणि एक मशीनची खासियत म्हणजे लोखंड तर मिळणारच नाही, कारण मायनस रिडिंग येते. दाखव मायनस कशी येते. हे बघा -5. मायनस मध्ये रिडिंग गेली तर समजायचं लोखंड आहे आणि ते आपल्या कामाचं नाही. मग आपला हा वेळ वाचतोय. आता विमलचं पाकिट सगळं काही आपलं आता कळून ही जातं. मशीन ना जरा हेवी आहे. आपली जी अगोदरची मशीन होती ती लाईट वेट होती. हा, पण याची कॉईल वगैरे मोठी. हा, कॉईल मोठी आहे. आपल्या थोडी मशीन heavy छोटी पडते. होती. अरे रिडिंग आली आहे, त्याला बघूया. लाकडाकडेच रिडिंग आली आहे मस्त. किती आहे? 20 आहे. 20. 20. आता 20च्या रिडिंगला काय मिळतंय बघूया. इथे ना. हा, पडला. मित्रांनो वारा इतका आहे की आमचा ट्रायपॉडच पडला खाली, पूर्ण रंगला मोबाईल.
पावसात आता काय काय करावं लागणार काय माहिती. रिडिंग आली होती, बघूया काय भेटतंय आता. 20 ची रिडिंग होती कॉन्स्टंट. अरे पाळत लाकडाची. चुकलेलं आहे ना ते. हा हे बघ वर इथे आलं. टाकलंयस. थांब थांब, आता पिन पॉइंटर कसं काम करतं बघूया. हे बघ इथे इथे. थांब. हा अबो काय आहे? 10चा कॉइन. 10चा कॉइन आहे. 10 रुपयाचा कॉइन आहे पण तो आता नॉर्मल झालाय. थांबा एका जरा पण फोकस. मस्त शोधून काढ. यार मित्रांनो प्रचंड वारा आहे. मोबाईलचं स्टँड राहतच नाहीये. 2 वेळा मोबाईलचं स्टँड पडलं आणि आता काय करू कळत नाही. स्टँड राहत नाही आणि हे वारा इतका सुटलंय बघा. माडाची झावळं बघा किती हे झाले. त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. मित्रांनो फायनली खूप वेळानंतर एक रीडिंग आली आहे. बघूया. मोबाईल आधी ट्रायपॉड नीट लावतो. हे बघ. थांब. मित्रांनो थर्ड टाइम हा मोबाईल पडलाय. मला आता काय करायचंच नाहीये. जे काय होईल ते होईल. ह्याच्यात आला. हा ह्याच्यात आहे ना. हा अच्छा, गावात काय आहे? ओ माय गॉड ज्वेलरी. हे सोनं. बघू. सोन्याचं आहे. झाली काम 25. किती येत होती वाटतं रेडी? नाही 18च्या वर होती. आईच्या पण कसलं तरी गावात. ज्वेलरीच भेटली आहे. बाप रे हे बघा ज्वेलरी. वाव. असं काय काय भेटत राहिलं का मजा येते. त्याला ते हे पिन आहे सावकाश. हे बघ. उघडला तो पिन घुसेल. रीडिंग दाखव. ज्वेलरी असेल ना तर 7-8 मध्ये येऊन जाईल. किती आहे? 16-17. नाही मग हे फेक आहे. कारण डायमंडचं असेल ना म्हणजे सॉरी सोनं. गोल्डचं असेल ना तर तर कमी 10च्या येते. आत 10च्या 10च्या आत आत रिडिंग येते. नाही पण कधी कधी असं पण असतं की गोल्ड प्लेटेड असेल ना आणि जर त्या आतमध्ये दुसरा धातू असेल तरी पण हे असतं 14 आपण कॅरेट हे- वगैरे. हा. म्हणजे दुसरा धातू जर ऍड असेल ना त्याच्यात तर मग ती 10च्या आत म्हणजे प्युरिटी 24 किती 18च्या वर कॅरेट असेल ना तर ते 10च्या आत येते. तर हा बघा हा स्कूप ना मी कधीतरी विसरूनच जाणार आहे कुठेतरी. स्कूप घेतल्याशिवाय मी जातो असाच. आता हे काम मी करतोय. हे घे. पीओव्ही माझ्याकडेच असेल. काय मिळालं तर मग मला सांग, मग मी येतो. रीडिंग शोध. मित्रांनो खूप धमाल झालं. अरे ह्याची कॉईल खूप जड आहे. जड आहे कॉईल, खूप जड आहे. आपल्या मशीन पेक्षा ना ही डबल जड आहे. हा चालू आहे की नाही? चालू आहे. तर मित्रांनो बराच वेळ झाला मी त्याच्याकडे मेटल डिटेक्टर दिलाय. हा पूर्ण एरिया त्याने बघितला पण तसं काय फारसं रिडिंग नाही आलंय कारण त्याने मला आवाज नाही दिलाय. त्याला सांगितलं जर असं काही रिडिंग आलं तर तो मला बोलवेल. तर बघूया, तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट कुठे गेलाय. तो बघा तिकडे गेलाय लांब एकदम. ट्रेजर हंटर धीरज आणि हे काही मछुआरे आहेत. इथे पण कुठे गेले ते? हा इथे पण ते काका काहीतरी हे करतात, जाळ टाकतात पागला. बघूया टाकतात काय. टाका टाका गावतला. हा टाका टाका. तो किती लांब गेलाय बघा. काहीतरी रीडिंग भेटलंय वाटतं. आता जाऊया आपण पटपट धावत धावत. मित्रांनो हा बघा रीडिंग काय नाही होती. मला एवढं लांब बोलून घेतलंय कारण त्याला बोर झालाय. बघूया काय भेटतं. काय नाही, बराच वेळ झाला, अर्धा पाऊण तास झाला, काय रीडिंग नाही. जेवढे काय होते ते विमल आणि बॉटल कॅप्स. हे आपली आधीचीच बरी होती. काय निदान विमल तरी शोधून काढायची. हा. आता रिडिंगच नाही येत आहे. कारण याच्यात जास्त करून विमलच भेटायचे आणि हे विमल बंद केल्यापासून रीडिंगच नाही येत. तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर त्याला तिथे रीडिंग भेटली आहे. बघूया. बापरे काय वारा आहे. एक डेमो दाखवूया. डेमो काय डेमो? मित्रांनो हे बघा इथे
2 आणि 3 ची रिडिंग येते. म्हणजे याचा अर्थ इथे प्लॅस्टिक रॅपर आहे, पण तुम्हाला डेमोसाठी दाखवतो आता खणून. इकडे हे बघा मित्रांनो, 2-3 रिडिंग आली ना तर 100% विमल असतं. हे परत एकदा प्रूव्ह झालं. त्यामुळे आतापासून 2-3 रिडिंग आली तर खणायचंच नाही, म्हणजे विमलचं पाकिट मिळणार नाही. कारण जवळपास आम्हाला 1.5 ते 2 तास झाले इथे आम्ही शोधतोय, पण काय असं मौल्यवान हाती नाही लागले. कारण थोडे ते काय म्हणतात ते असले दागिने मेंटेन इमिटेशन. हा, आता आम्हाला इमिटेशन ज्वेलरीतले काही छोटेसे जुने पुराणे असे दागिने भेटले जे काही व्हॅल्युएबल नाही आहेत जास्त, आणि कॉइन भेटला होता 10चा, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी भेटलं नाहीये. 20 ची रिडिंग आली. आता बघूया 20ला आय थिंक बॉटल कॅप होता. बॉटल कॅप चेक करूया. आता बराच वेळा आम्हाला कंटाळा आलाय. अरे हय खण. आज नाही मित्रांनो, व्हिडिओ कर वर. आज शूट नाही होणार आहे. आज वारा shoot होणार प्रचंड नाही, सुटलाय. कारण वारा आपण इथे इथे end करूया, कारण इथे ह्याच्यापेक्षा अजून आम्ही इथे शूट नाही करू शकत. येस, हे आता हे लास्ट शोधून काढूया. ते मी कॅमेरा धरतो. ते अजून कॅमेरा पकड. वारा खूप आहे, त्यामुळे ट्रायपॉडला तर राहू शकत नाही मोबाईल. आणि संध्याकाळ काळोख बघा कसला. आता इथे जाता जाता काय सापडते ते बघून जाऊया. इकडे बघ, इकडे. अरे बाबा बाबा. अरे वारा बघा झाले. पाऊस आला, चल कॅन्सल. छत्री कुठे आहे? अरे छत्री काय उघडणार आहे वर. हे बघा मित्र, बंगला झाला. मित्रांनो, पाऊस खूप जोरात आलाय आणि आम्ही अडकलोय इथे, आणि असं हे प्रॉब्लेम होतच राहणार आहे. मी पण छत्री तरी खोले वरून. पण आता वाद झाला. हा बघा पाऊस बघा कसला आला. मेलो कर्माला. तर मित्रांनो, पाऊस बघा हा एवढा आला आणि आम्ही इथं अडकलोय, कर्मातून मेलोय भिजून पूर्ण. हे बघा हे झालं पूर्ण, माईक पूर्ण आणि गेला. हा आडोसा पण आमचा काय कामाचा पण कामाचा लीक होतोय सगळा. आणि ते माईक बिक सगळं भिजलंय, सगळं वाट लागले. आयुष्याची वाट लागली. आयुष्याची. पावसाने थोडा सुद्धा टाइम दिला नाही मित्रांनो. 10 पर्यंत भिजून चोट. तरी आहेच मी पुरा भिजलो. आता काय आजचा तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा ट्रेजर हंटिंगचा कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो, पावसामुळे वाट लागली पूर्ण. हा बघा भिजलंय. तर आजपुरतं एवढंच ठेवूया. जर काय असा इंट्रो आउट्रो आम्ही कधी करत नाही, पण पावसाने करायला भाग पाडली. येस, आणि सगळे आमचे गॅजेट भिजलेत. मोबाईल, Mic बिक सगळं मशीन फक्त मोबाईल. आम्ही वाचवली आहे प्लॅस्टिक घालून. बाकी सगळं भिजून चिंबा वारा झालो. प्रचंड सुटलाय. काय माहिती काय रेकॉर्ड करतोय की नाही मोबाईल, माहित नाही मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अशाच थरारक आणि पावसाळी ट्रेजर हंटिंग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता पुढचे व्हिडिओ कसे करणार आम्ही आम्हाला माहित नाही, पण बघूया. तुमच्यासाठी आम्ही सगळं काही करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि ह्या चॅनल सबस्क्राईब. आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत चला तर मग काळजी घ्या. आता आम्ही पण जातो. मोबाईल पडत आला. तोपर्यंत स्टे गोल्ड. पीस आउट. बाय बाय. चला आता मी पॅकअप करून निघतो. चालू आहे का बघ आधी.